आज आपण केलेला आहे डाळ पालक। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही डाळ होते। ह्याच्यासाठी आपण 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पालक हे सगळं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आपण घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मीठ आणि गरजेनुसार पाणी टाकून कुकरला मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता पातेल्यामध्ये आपण तूप घेतलेले आहे। तूप जर आवडत नसेल तर तेलाचाही वापर करू शकतो, पण शक्यतो तूपच वापरा। आता मोहरी जिरेची आपण फोडणी करून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत। त्यासोबतच एक शंकेश्वरी लाल मिरची टाकलेली आहे। आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटोही टाकून घेऊया। त्यासोबतच आपण 10 ते 12 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकणार आहोत। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तुपामध्ये एक 5 मिनिटं मध्यम आचेवर कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला गुलाबी झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये हिंग, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धन्याची पावडर हे सगळे मसाले टाकलेले आहेत। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले परतत असताना गॅसची जी आच आहे ती बारीक ठेवा, नाहीतर आपले मसाले जळून जातील। आता आपण ह्यामध्ये चिंच गुळेचं पाणी टाकणार आहोत। ह्यामुळे आपल्या डाळीला एक आंबट आणि गोड अशी छान अशी चव येते। आता आपण ह्यामध्ये शिजवलेली जी डाळ होती ती टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक 5 ते 10 मिनिटं उकळी येईपर्यंत आपण डाळ शिजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे। आता आपण ह्यावरती गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। तर अशा पद्धतीने आपली डाळ पालक तयार आहे। नक्की करून बघा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।